येलदरी जलाशयात मासेमारी करण्यास प्रशासनाकडून रोखले जात असल्याच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील मच्छीमारांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला। बुधवारी दुपारी घडलेल्या या थरारक घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आणि काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सावंगी म्हाळसा येथील मच्छीमारांना येलदरी जलाशयात मासेमारी करण्यापासून सातत्याने रोखण्यात येत आहे। या संदर्भात मच्छीमार बांधवांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला, अर्ज विनंत्या केल्या, परंतु प्रशासनाकडून त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे। यापूर्वी प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। अखेर प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेला कंटाळून मच्छीमारांनी टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले। आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी हे मच्छीमार आक्रमक पवित्र्यात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। तिथे पोहोचताच 4 ते 5 मच्छीमारांनी अचानक आपल्या अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। मच्छीमारांच्या या अचानक आणि आक्रमक भूमिकेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांची आणि तिथे उपस्थित नागरिकांची तारांबळ उडाली व कार्यालयात मोठा गोंधळ निर्माण झाला। सुदैवाने घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ हस्तक्षेप केला। त्यांनी मच्छीमारांना वेळीच रोखल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला। एकमत डिजिटलीसाठी कॅमेरामन धनंजय धबालेसह सुधीर बोर्डे, परभणी। आज तुम्ही आंदोलन केलंय, नेमकं काय मागणी होती? आमची मागणी साहेब, आम्हाला येलदरी स्वर्गीय वाचनाची व्यवसायाचा खूप त्रास आहे। आम्हाला मच्छी पकडण्यात जाऊ देत नाही तर काय आज आम्ही येलदरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी येलदरी या ठिकाणून आलेलो आहेत आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला। आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की 6 महिने झाले आज आम्ही घरी येतो आणि जे तिथले आज प्रस्थापित तिथले मच्छीमार ज्याने ते कॉन्ट्रॅक्ट घेतलेले राजीव गांधी मत्स्य संस्था यांनी आज 6 महिने झाले आज आम्हाला परवाना नाही, काय नाही। आज आम्ही घरी 6 महिने झाले आणि आमच्या घरी आमचा एकमेव घरी आहे मच्छीमारी, दुसरा आम्हाला काही येत नाही। आमचा धंदा काय जे रोजी रोटी आमची सगळी मच्छीमारी आहे आणि आज 6 महिने झाला आज ते आम्हाला पाण्यात जाऊ देत नाही, तर आमच्या उलट केसेस केले त्यांनी आणि आम्ही पाण्यात गेलो तर गुंड प्रवृत्तीचे लोक ठेवलेले तिथं जिल्हाधिकारी आम्ही सगळीकडे मागण्या मागल्या सर, आमचं काही झालेलं नाहीये। आज आंदोलन आम्ही अगोदर पण जिल्हा प्रशासनाला सांगितलं होतं, पण त्यांनी लोक जे त्यांचे काही लोक आहेत ते लोकांना काही पण पैसे देऊन वगैरे मॅनेज करायले, ते आमच्या सारख्या लोकांना काही ते पाण्यात जाऊ देईन। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला मोकळ्या श्वासानं मच्छीमारी करता येईल आणि जे काही आहे ते आमच्या मेहनतीचं आम्हाला भेटावं, बाकी आम्हाला काही म्हणणं नाही। Thanks for watching Ekmat Digital.